तर हा AI शुगरकेनचा प्लॉट आहे 8632 व्हरायटी आहे. मी कर्नाटकहून आले याची पद्धत बघून आम्ही यूट्यूबवर बघितलं हां की खूप असं 100 टन 200 टन असं बघितलं. कसं आहे माहिती, एक 5 शेतकरीला बघ कर्नाटकवरून, त्याची थोडं माहिती सांगा आम्हाला. ते काय सर, हा AI शुगरकेनचा प्लॉट आहे. तर हे आपल्या ह्याच्यामध्ये तुम्हाला वेदर स्टेशन, सॉईल मॉइश्चर सेन्सर आणि ह्या AI शुगरकेनमध्ये तुम्हाला आपलं टेम्परेचर मिळू शकते. नंतर तुमचा पाऊस किती पडेल, नंतर एअर ह्युमिडिटी किंवा आणखी तुमचे जे अदर पॅरामीटर्स जसं की आपल्या हवेतील म्हणजे आपलं काय म्हणतो आर्द्रता, ह्युमिडिटी थोडक्यात ती मोजून देऊ शकते. त्यामुळे तुमची जी कीड आहे आधी येणारी किंवा काही जी 20-15 दिवसांनी येणार आहे त्या किडी बघू शकते. आणि आपल्याला कधी कळते की एका समजा उसाला कीड लागले तर आपल्याला एक कीड लागणार, त्यानंतर एक 20-15 दिवसांनी कळणार. त्या आधीच सांगितल्यामुळे तुमच्या उत्पादनात पण भर पडत्या. तुम्ही आधीच त्याचा उपाय करून ठेवणार, त्यामुळे तुम्हाला उत्पादन क्षमता पण वाढत्या. नंतर आपल्या समजा खताची मात्रा किती द्यायची, तर हे AI तुमचं सॅटेलाईटवरून बघून सांगते. त्यामुळे समजा कुठल्या पण भागात कुठं कशाची कमतरता आहे, पाणी कमी पडलंय किंवा काही, तर ती पहिल्यांदा सांगू शकते. आपलं पाण्याची बचत होऊ शकते, म्हणजे आपण पाणी किती घालायचं, कधी टाकायचं ते सांगू शकते. वापसा कंडिशन मेंटेन करून ठेवते. वापसा राहिला तर पीक लवकर वाढू शकते. तर मग त्यासाठी AI उपयोगाचं पडते. आपण हे एक 25 शेतकऱ्यांच्यात एक देतोय, म्हणजे 25 ती म्हणजे हे स्टेशन आहे ते 5 किलोमीटर रेडियस पर्यंत चालते. त्यात 25 शेतकरी. किती मिनिमम किती एकर करायला पाहिजे? आता आपल्या अर्धा एकर ते 2.5 एकर. 2.5 एकर. आपण एक फॅमिलीमध्ये 10 लोक आहे समजा, 10 लोक नंतर करू शकते. त्याची किंमत काय? ह्याची काय होते, ही सगळा सेट येतोय 25,000 सगळा. पण आपण एक 25 शेतकऱ्यांना देतोय, आपलं केवी 25 शेतकऱ्यांचा ग्रुप थोडक्यात. तर ते तुम्हाला एक 10 किंवा 6,000 पर्यंत भेटते. आता कारखाना सबसिडी दिल्यामुळं तुम्हाला 6,000 पर्यंत मिळून जाते. आता खर्च म्हणजे त्याच्यात आणि ह्याच्यात खर्च काय, ते आता तुम्ही बघा यायचं आणि हे यायचं त्याच्याला आता काय होते, आता तुम्ही जे इनपुट टाकणार थोडक्यात खत वगैरे टाकणार, ते तुम्ही आता तुमच्या ह्यानं सांगितल्यानुसार टाकणार. त्यामुळे ते खर्च वाचणार. किंवा काय किडीचं वगैरे नियंत्रण ते आधीच होणार. पाण्याचा खर्च वाचू शकते. त्यामुळे तुमच्या उत्पादनात एक 30-40% भर पडू शकते. किती येणार आता हे तुमच्या हिशोबानं? आता एक 100 ते 120 सांगितले, म्हणजे आपण त्याच्या जर हिशोबाने केलं तर. खर्च किती, टोटल खर्च किती येते आता तुम्ही एक वर्षात 100 टन काढायला? 100 टनात तुम्ही समजा किती करताय तरी खर्च. जर आता तुम्ही साधा ऊस लावत असता तर त्याचा जेवढा खर्च आहे तेवढाच खर्च तुम्हाला ह्याला पण होणार, पण तुमचं एकरी उत्पादन जास्त निघणार, त्यामुळे प्रॉफिट जास्त होणार. उत्पादन ह्याला काय म्हणतो मी, सेंद्रिय खत चालेल का जास्त ड्रिपचे खत चाललेलं? नाही, ते कसं आहे, ड्रिप सेंद्रिय त्याचा काही विषय नाही. तुम्हाला हे रेकमेंड करेल, म्हणजे AI रेकमेंड करणार ते खत तुम्ही टाकणार. म्हणजे समजा नायट्रोजन कमी आहे तर ते टाकायला सांगणार. फॉस्फरस, पोटॅशियम तुम्हाला सांगू शकते. ते तुमच्यावरती असणार, ते फक्त तुम्हाला सांगणार कशाची डिफिशियन्सी आहे. कसं सांगते ते काय आहे, ह्याच्यावरून ते डायरेक्ट सॅटेलाइटवर अनालाइज करतो डाटा. कम्प्युटरला काय डाटा फीड असते, त्या डाटावरून काय सायंटिस्ट किंवा एक्सपर्ट आहेत ते तुम्हाला रेकमेंड करणार. तुमच्या मोबाईलवर डायरेक्ट त्याला येऊ शकते. आणि हे एक्सपर्ट आहेत तुमच्या फील्डवर वार्षिक 3 व्हिजिट देत आहेत. आता आम्हाला काही शेतकऱ्याला मेसेजवर वाचता येत नाही, कसं करू? मराठीत किंवा तुम्ही कृषिकवर ते करू शकता. कृषिक ॲप आहे आपल्या KVK त्याच्यावर. ठीक आहे, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. आता कोणचं येईल चांगलं आहे, म्हणजे 8,005 आहे, 8032 आहे, पण 1300 कुठलं शेतकऱ्याला रिकमेंड चांगलं आहे? आपण जानेवारीत 86 सगळ्या कुठल्याही व्हरायटीत तुम्हाला चालू शकते. 86 आणि 1300 सारखंच आहे. 1300 पण चांगला, आता नवीन व्हरायटी आहे त्यामुळे कारखान्यासाठी हे पण चांगलं आहे ना. 8632 ही रिकव्हरी पण वाढवते आपल्या. 15-0-12 कसं आहे? 1500 चांगला आहे, तसं त्याच्यावर काहीतरी असं नवीन रेजिस्टन्स म्हणून वाढवलेलं आहे त्यावर. धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. 12 ते 14 महिने.